मी गरीब घरात जन्मलो. वडील हमाली करायचे, आई लोकांच्या घरी भांडी घासायची आणि मी शाळेत जाणारा एक साधा मुलगा होतो. आमचं घर म्हणजे पत्र्याची खोली. पावसाळ्यात पाणी गळायचं आणि उन्हाळ्यात भीती तापायच्या. पण आई म्हणायची घर लहान असलं तरी चालेल, पण मन मोठं असलं पाहिजे. मी दिवसा शाळा शिकायचो आणि संध्याकाळी चहाच्या टपरीवर काम करायचो. एकदा शाळेत सहलीला जायचं ठरवलं. फी होती 300 रुपये. मी घरी आलो, आईला सांगितलं. आई शांत झाली. रात्री रडत होती. मी ऐकलं. दुसऱ्या दिवशी तिने माझ्या हातात 300 रुपये दिलं आणि म्हणाली, जा बाळा तू शिक. त्या रात्री आई उपाशी झोपली. मी पहिल्यांदा गरिबीची किंमत समजून घेतली. काही वर्षांनी मी मोठा झालो, शहरात आलो, काम शोधायला लागलो. एका मोठ्या बंगल्यात मला ड्रायव्हरची नोकरी मिळाली. मालक खूप श्रीमंत होता. मोठी गाडी, मोठा बंगला, AC रूम आणि मोठा त्याचा अहंकार. त्याचा मुलगा माझ्याच वयाचा होता. इंग्रजी शाळेत शिकलेला, महागडे कपडे आणि माझ्याकडे पाहून हसणारा. तो म्हणायचा, ए ड्रायव्हर लवकर ये, माझी बॅग उचल. मी काही बोलत नव्हतो. एकदा तो मला म्हणाला, तुझ्यासारखे लोक फक्त आम्ही कामासाठी ठेवतो. त्या वाक्याने माझ्या मनात काहीतरी तुटलं, पण मी गप्प राहिलो. एक दिवस मालकाच्या मुलाचा अपघात झाला. मी गाडी चालवत होतो. समोरून एक ट्रक आला. मी जोरात ब्रेक मारला. गाडी वाचली, पण मी स्वतः जखमी झालो. लोक म्हणाले, ड्रायव्हर वाचला म्हणून मुलगा वाचला. हॉस्पिटलमध्ये तो मुलगा माझ्या हाताकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात पहिल्यांदा भीती होती. तो म्हणाला, काका तुम्ही नसता तर आज मी मेलो असतो. मी काहीही बोललो नाही. काही दिवसांनी माझ्या आईचा फोन आला, बाळा तुझ्या बाबांची तब्येत खूप खराब झाली आहे रे. मी लगेच गावी गेलो. वडील बेडवर पडले होते, डोळे खोल गेले होते. हातात माझा जुना फोटो. ते म्हणाले, बाळा आम्ही तुला श्रीमंत नाही बनवलं, पण एक चांगला माणूस बनवलं. त्या रात्री वडील गेले. मी परत काही दिवसांनी शहरात गेलो. रात्री शिकायला लागलो, दिवसा कॉलेज करायला लागलो. लोक हसायचे, ड्रायव्हर होऊन कधी शिकणार. मी परत शहरात गेलो. दिवसा कॉलेज करायला लागलो, रात्री ड्रायव्हरची नोकरी करायला लागलो. लोक हसायचे, ड्रायव्हर होऊन काय शिकणार. पण आई म्हणायची, शिक बाळा, दारिद्र्याला उत्तर दे. काही वर्षांनी मी स्वतःची ट्रान्सपोर्ट कंपनी काढली. 1 गाडी, मग 2 गाड्या, मग परत 10 गाड्या. काही दिवसांनी मी श्रीमंत झालो. मोठं घर, मोठी गाडी. एक दिवस तोच मालक माझ्या ऑफिसमध्ये आला. तो म्हणाला, मला ड्रायव्हर हवा आहे. मी हसलो. तो मला ओळखू शकला नव्हता. मी म्हणालो, साहेब इथे ड्रायव्हर नाही, इथे मालक आहे. तो खाली पाहू लागला. त्या दिवशी मी घरी गेलो. आईच्या फोटोसमोर उभा राहिलो आणि आईला म्हणालो, आई मी श्रीमंत झालो, पण मी गरीब असतानाची तुझी शिकवण विसरलो नाही. आज माझ्या ऑफिसमध्ये गरीब मुलं काम करतात. मी त्यांना शिकायला मदत करतो, कारण मला माहीत आहे गरिबीची लाजिरवाणी नसते, माणुसकी नसते, लाजिरवाण असतं. तर मित्रांनो, या कथेवरून एकच गोष्ट समजते की फक्त मेहनत करत राहा. सगळे दिवस सारखे नसतात. वेळ प्रत्येकाची येते. ही कथा फक्त गरीब श्रीमंताची नाही. ही कथा आहे माणूस आणि माणूस राहतो का नाही याची. पैसा घर मोठं करतो, पण मन मोठं करत नाही. मन मोठं केलं तरच श्रीमंतपणा. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि कमेंटमध्ये करून सांगा तुम्ही कोणत्या गावातून ही कथा ऐकत आहात किंवा कोणत्या शहरातून. धन्यवाद.